तर नमस्कार मंडळी, आम्ही सकाळ सकाळी झोपेतून उठून आला गॅस न्यायला. आमच्या घरचा गॅस संपला होता. आला आरीबने घेऊन आला सकाळ सकाळी झोपेतून उठून की बघा माझं तोंड खराब झालं. त्यामुळे आम्हाला वाटलं की आम्ही त्यांच्या गॅसचं चोरून घेऊन जायला लावली गाडी कडेला आणि थांबला लाईनीत. लांब सटक लाईन होती गॅसची बी. कितीही मोठी लाईन असली तरी आज आम्हाला गॅस घरी घेऊन जायचाच होता बरं का. म्हणून आम्ही थांबलो असतो लाईनमध्ये एकदम थाटात. बघा ही गॅसची लाईन कशी आहे, मोठी लट लाईन राव. लातूरमध्ये एवढं दुष्काळ पडलं ना गॅसचं, खूप दुष्काळ पडलं. तरी आमचा आज एकच होता ध्यास बरं का मित्रांनो, आज एकच होता ध्यास. घरी घेऊन जायचं होतं आम्हाला भारत गॅस बरं का. हां, आणि हा आमचा बघता बघता नंबर जवळ आलो आम्ही लाईनीमध्ये, गॅसच्या एकदम पुढे आलो. मग काय मध्ये आल्यानंतर आला आमचा नंबर. रताना गॅस घेऊन आला मध्ये. खूप थकलेला होता तरी खुश होता, कारण तो व्हिडिओमध्ये उभा होता. मग काय मधून शूट गेला, रतनला पाठवलो. शूट घेतला रतननं. तोपर्यंत बिलिंग करत होतो. बिलिंग करून एकदम थाटात उभा राहिलो भाऊ. मग काय बिलिंग करून गेलो, गॅस दिलो त्यांना, मारलो एक्सचेंज पावती देऊन. म्हणलो काही गॅस घेऊन जावा म्हणलं. घेतलो कपडा, मारलो थोडं गॅसवर, स्वच्छ केलो गॅसला, टाकलो कपडा, उचललो गॅसला. एकट्याला उचलला गेलं तर रतनला बी घेतलो. आमचं गॅस घेणं झालं तरी बी लाईन तशीच मोठी होती. आणि निघालो घराकडे. तेवढ्यात मला आला फोन आमच्या बालपणीच्या मित्रावाचा. मग काय गेलो मित्रावाकडे भेटायला. बसल ते एकदम सावलीत उन्हाचं, घरी बसायचं त्यांना कळत नाही तरी बसल ते. पुण्याहून आलते म्हणून आम्हाला खास भेटायला आलते आमचे मित्र आदित्य लोहारे. पुण्याला शिक्षण घेत आहेत, कात्रजमध्ये शिकतात, पण शिकून त्यांचा फायदा नाही. त्यांना कळालं म्हणून अशा प्रकारे ते लातूरला परतले आहेत. अशा प्रकारे आमचा मिशन गॅस पासड.